हॅलो नमस्कार, मी समीक्षा स्वागत करत आहे तुमचं परवाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत डहाणूला जिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे यात्रा भरते। 15 दिवसांची जी यात्रा भरलेली असते, जी हनुमान जयंतीला चालू होते आणि हनुमान जयंतीनंतर 15 दिवस ती यात्रा असते। तर ती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर त्या यात्रेमध्ये काय काय आहे, यात्रा म्हणजे नुसतीच खेळणी वगैरे असं नाही, तर त्या ठिकाणी घरगुती वापरण्याच्या वस्तू, कांदा, लसूण, त्याचप्रमाणे सुकी मच्छी, त्याचप्रमाणे नॉनव्हेजचे खूप सारे आयटम असतात। खास स्पेशली तर भुजिंगसाठी आहे, म्हणजे नॉनव्हेजचं जे कोळशावर जे भुजिंग केलं जातं त्याच्यासाठी ही यात्रा खूप फेमस आहे। तर आज आपण तिथे जाणार आहोत। तर जे जे होईल ते सर्व मी तुमच्यासमोर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन। तर चला आपण जाऊया आज महालक्ष्मीच्या यात्रेला। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत डहाणू यात्रेमध्ये। इथे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागेची आहे, इथे 4 व्हीलर पार्किंग पे पार्किंग आहे आणि 2 व्हीलर सुद्धा आहे। तुम्ही इथे गाडी पार्क करू शकतात आणि समोरच मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवते। हे जे मंदिर दिसतं हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे। इथे आपण एकदा आलेलो होतो आणि हे एवढे सर्व आम्ही आलेले आहेत। ते इथे आलेले आहेत आमचे सर्व संदीप, जितू भाऊ, भारवी, परी, हेरम, परवा। इथे खूप मोठी एरिया आहे, हे पूर्ण पार्किंग आहे। इथून पार्किंगची सोय चांगली होते। इथे 100 रुपये पार्किंग आहे। तर इथे जी पार्किंग आहे ही ह्याचे पे अँड पार्क आहे, ते 100 रुपये पार्किंग आहे। चला आता आपण काय काय आहे ते अजून बघूया, मंदिरात जाऊया। गर्दी अजून तरी कमी आहे, नंतर अजून तर किती 6 वाजलेले आहेत, नंतर रात्री खूप गर्दी वाढेल। तिथपर्यंत आपण काय काय जे आहे ते सर्व तुमच्यासोबत एक्सप्लोर करते। इथे आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहोत आणि इथे सर्व 18 नंबर सामानाची वगैरे सर्व दुकानं आहेत, ओटी वगैरे। ते ओटी घेतलेली आहे। आता मी लाईनीत राहिलेलो आहे दर्शनासाठी आणि आज अष्टमीचा होम आहे, गर्दी असेल बहुतेक मंदिरामध्ये। इथून सुरुवात झाली आहे। सर्व लाकडाच्या वस्तू, खलबत्ता आहेत, कोलपाट, चौरंग आहेत, बांगड्या भरायच्या असेल तर बांगड्याही आहेत। कशा असतील तेव्हा आपण आलेलो तेव्हा दमनवर। इथे क्रोकरीचं आहे, सर्व ग्लास वगैरे तुम्ही बघू शकता। ग्लास वगैरे तुम्हाला बघायला सर्व लाईट, त्याचप्रमाणे लोखंडाची सर्व वस्तू, तवे वगैरे, हे जडीबुटी सर्व। चला फायनली आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे। मला जर दिसत असेल तर मागे मंदिर आहे। आता दर्शन वगैरे घेतलं, आता आपण जाऊया यात्रेमध्ये। यात्रेमध्ये काय काय ते सर्व तुमच्यासोबत शेअर करतो। आणि हे जे हार वगैरे आहेत ते गाडी ठेवतो आम्ही। तर आता आपण आलेलो आहोत यात्रेमध्येच कांदा लसूणचं मार्केट आहे, म्हणजे तिथे सर्व पूर्ण बाजार आहे कांदा आणि लसूणचा। तो तुम्हाला दाखवते कसं आहे तो। हे बघा कांदे वगैरे आहेत सर्व। कसा किलो कांदे? हे बघा इथे कांद्याचा बाजार आहे पूर्ण, आणि हे कांदे आहेत ते 20 रुपये किलो आहेत। हे कांदे आहेत ते 20 रुपये किलो, लसूण आहे तो 150 रुपये किलो आहे। चांगले आहेत कांदे, आम्ही 5-5 किलो घेतलेले आहेत। खूप मोठा कांद्यांचा मार्केट आहे, ह्या वर्षी जरा जास्तच कांद्यांचा मार्केट लागलेला आहे। आणि आपल्या इकडे मुंबईला तर जास्त रेट आहे, त्यामुळे 20 रुपये किलोने ठीक आहे।
त्याचबरोबर इथे दरवाजाला लावायचे तोरणही आहेत आणि फ्लॉवर पॉट वगैरे आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत सर्व. हे लटकन क्या हुआ? ऐसा मत देखो, अगर लेना है तो फटाक से बोलो. ये लो पकड़ो, इतना टाइम नहीं लगता. पर्स है 100 रुपये. सब अच्छा है, खराब कुछ भी नहीं है. पूर्ण सर्व खेळण्याची दुकानं, शूजची दुकानं, मिठाईची दुकानं सर्व. आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी एरिया आहे पूर्ण ती सर्व हे जायंट व्हील वगैरे सर्व इथे आहे. सर्व राईड तुम्हाला इकडे बघायला मिळू शकतात. तर आपण आतमध्ये जाऊया आणि डिटेल्समध्ये बघूया कोणते राईड्स आहेत.
फायनली आता आम्ही यात्रा वगैरे फिरून झालेलं आहोत आणि आता आम्ही बसलेलो आहेत जेवायला. तर जेवायला मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की इकडची भुजिंग स्पेशल असते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते नसेल. संदीप आणि हे आहेत जितू भाऊ, संदीपचे मावशीचं मुलगा. तर आता आम्ही जेवायला लागलेलो. तर जेवणामध्ये इकडचं सर्व स्पेशल आहे. काय काय आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवते. हे बघा, हे भुजिंग आहे. इथे दाखवते, दिसत नाही पिशवी. ही भुजिंग म्हणजे ह्याला कबाब जे आपण बोलतो ते हे कबाब आहेत. मटनचे कबाब आहेत. प्लस इथे रस्सा आहे मटनचा आणि आम्ही घरून आणलेले आहेत पाव. तसंच भातही आणलेला आहे. तसं हे जेवण आम्ही आता करतो. चला, आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे ना परवा. आणि आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. वाजलेले आहेत 10:15 झालेले आहेत. आता आम्ही निघतो. बाकी सर्व काय राम, बाय बाय करा. हो बाय का, बाय बाय. काय आहे ते? बलून आहे गॅसचा.